नमस्कार. ऑनलाईन रिपोर्टर न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी. देशात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढत चालली आहे. आता दररोज 80,000हून अधिक रुग्ण वाढत आहेत, तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1,000हून अधिक झाली आहे. कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या रुग्णांमुळे भारत संक्रमित रुग्णांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. ब्राझीलला मागे टाकत भारत आता अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या 40,96,690 वर पोहोचली, तर आतापर्यंत 70,500हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 40,91,801 आहे, तर 1,25,500हून अधिक जणांचा मृत्यू झाला. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेला अमेरिका अजूनही या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमितांची संख्या 62 लाखाहून अधिक आहे, तर आतापर्यंत 1,88,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानाच्या धैर्याचं आणि धाडसाचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. न्यूयॉर्कमधील अग्निशमन दलानं आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अग्निशमन दलातील ब्रायन क्वीनने धाडसी निर्णय घेऊन स्पायडरमॅन सारखा चढून एका महिलेला वाचवल्यानं त्याची चर्चा सगळीकडे होत आहे. छतावरून दोर टाकून लटकत या जवानानं महिलेचा जीव वाचवला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलापुढचं संकट वाढत आहे. 70 दिवसात आरजेडीच्या 12 आमदार आणि विधान परिषद सदस्यांनी पक्ष सोडला आहे. या सर्व नेत्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड मध्ये प्रवेश केला. तेजस्वी यादव यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि तिकीट न मिळाल्याचं कारण देत नेत्यांनी पक्ष सोडला. लालू यादव तब्बल 3 वर्ष तुरुंगात आहेत. पक्षाचे काम फक्त तेजस्वी यादव बघत आहेत. अशा परिस्थितीत जुने नेते आणि त्यांच्यात सहज चर्चा होत नाही. इतकेच नव्हे तर अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत तेजस्वी यादव यांचे मतभेद देखील होतात. यामुळेच नाराज झालेले रघुवंश प्रसाद सिंह यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी पहाटे 6:38 भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी मोजली गेली. भूकंपाचं केंद्र जमिनीच्या खाली 82 किलोमीटरवर होते. महाराष्ट्रातील पालघरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.5 इतकी होती. दुसरीकडे निकोबार ते अरुणाचल पर्यंत भूकंपाचा हादरा जाणवला आहे. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे 3.4 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तवांग येथे सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाची भीषणता एवढी मोठी होती की 30 ते 35 फूट उंच स्फोटात दगड उडून खाली पडले. जबलपूरमध्ये रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात झाला. जबलपूर जवळील दुंडी येथे कटनी बिनासाठी 3री रेल्वे लाईन तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याच दरम्यान रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी एका मोठ्या डोंगराला स्फोटकांच्या मदतीने बोगदा पाडायचा होता. हा स्फोट इतका भयंकर होता की घटनास्थळापासून दगड उंच उडून 30 ते 35 फूट लांब जाऊन पडले. ओव्हरहेड वायरला हे दगड लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. तर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्येही दगड कोसळले. सुदैवानं या ट्रेनमध्ये कोणी प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. कोरोना परिस्थितीत राज्य सरकारवर भाजप नेत्यांनी टीकेची एकही संधी सोडली नाही. परंतु आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकारण दूर ठेवून एकत्र येऊया असं आवाहन राज्य सरकारला केलं. चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं असून या पत्रकात त्यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातही कोविड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारी विरुद्ध लढा द्यावा असं आवाहन केलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त भागाशी केल्यामुळे वाद पेटला. शिवसेनेनं राज्यभरात कंगनाच्या विरोधात जोरदार आंदोलन पुकारलं. पण आता जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर विचार करू अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे. तसंच कंगनाने मुंबईबद्दल वक्तव्य करण्याची हिंमत केली हेच तिने अहमदाबाद बद्दल बोलून दाखवावे असा सनसनीत टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला. लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आले असले तरी मुंबईसह राज्यात शाळा महाविद्यालये अद्याप बंद आहेत. अनेक शासकीय खासगी कार्यालये बंद आहेत. विशेष म्हणजे मुंबईची लाईफलाईन थांबली आहे. त्यामुळे अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. मात्र तरी देखील आधीसारखं सुरळीत कधी होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल मुंबई महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व कार्यालये आणि सर्व लोकल गाड्या 1 नोव्हेंबर पर्यंत टप्प्याटप्प्याने
वेगानं धावतील, तर शाळा महाविद्यालये जानेवारी 2021 पर्यंत सुरू होऊ शकतात, असं या अहवालात म्हटलं आहे. TIFRचा हा अहवाल गणितीय दृष्टिकोनावर आधारित आहे. स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांच्या समितीनं हा अहवाल तयार केला. पुण्यातला लॉकडाऊन लवकर उठवला ही चूक झाली, अशी कबुलीच पालकमंत्री अजित पवारांनी दिली. ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. अँब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बोवर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला, त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे. ससूनचा ऑक्सिजन तुटवडा प्रॉब्लेम झाला म्हणून जम्बोत पेशंट पाठवले. पुण्यात लॉकडाऊन उठवण्यावरून सीएमची वेगळी भूमिका होती, पण पुण्यातील व्यापारी आक्रमक होते म्हणून लॉकडाऊन उठवलं, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात सरकार नावाची व्यवस्था कुठे आहे? केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू असल्याचा घणाघाती आरोप विखे पाटील यांनी केला. सरकार काय करत आहे हे त्यांना माहित नाही. केवळ मोठमोठाले दावे केले जात आहेत. कोरोनासाठी मोठे हॉस्पिटल उभारल्याचे केवळ दावे उद्धव ठाकरे सरकारनं केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 3 मंत्री आहेत. प्रत्येक मंत्री सांस्थानिक आहे, मात्र जनतेसाठी काहीही करण्याची त्यांची भूमिकाच नाही, अशा शब्दात विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंसह राज्य सरकारवर हल्लाबोल केला. नांदेडमध्ये एका राजकीय कार्यकर्त्याचा मृतदेह भररस्त्यात जळालेल्या अवस्थेत आढळला. दयानंद वंजे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. नांदेड शहरातील मालेगाव रोड वंजेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे. नागपूर महानगरपालिकेचे यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आज त्यांनी स्वतः फेसबुकवरून दिली. विलगीकरणाचे 4 दिवस शिल्लक असल्याचे सांगत प्रबळ इच्छाशक्ती, नियमांचे पालन आणि सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात केल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. शेगावमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. वडिलांशी केलेल्या व्यवहारात नुकसान झाल्याचा राग असलेल्या माथेफिरूने एका चिमुकलेल्या घरात बोलावून इलेक्ट्रिक हीटरचे चटके दिले आहेत. त्यामुळे चिमुकल्याच्या सर्वांगावर चटक्यांमुळे जखमा झाल्या असून तो 30% भाजला आहे. जखमी मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. वर्धा जिल्ह्यातील कानगाव परिसरात यशोदा नदीतून अवैध रेती उपसा करताना 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुषार लांबाडे, मंगेश सोनवणे असं मयत तरुणांची नावं आहेत. जिल्ह्याच्या कानगाव येथील रहिवासी तुषार लांबाडे, मंगेश सोनवणे हे 2 युवक भगवा गावाजवळील यशोदा नदीवरून रेती काढण्यासाठी गेले होते. अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात होता. रेती काढत असताना नदीपात्रात अचानक पाणी वाढले आणि पाण्याच्या प्रवाहात दोन्ही तरुण वाहून गेले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर रिया चक्रवर्ती भोवती फास आता आणखी चावळला जात आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि नोकर सॅम्युअल मिरांडाला एनसीबीनं अटक केली असून 9 सप्टेंबर पर्यंत नार्कोटिक्स विभागाकडे कोठडी देण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीची नार्कोटिक्स विभागाने चौकशी केली होती. या चौकशीचा तपशील समोर आला आहे. दरम्यान आज रविवारी सकाळी पुन्हा एकदा नार्कोटिक्स विभागाची टीम दाखल झाली. रियाला एनसीबी कार्यालयात हजर राहण्याकरिता समन्स बजावण्यात आला आहे. तिला चौकशीसाठी नेण्यात आले. आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेच्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत बँकिंग कंपनीचा दर्जा हा संपला आहे. या संबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीआय गुरुवारी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आरबीआयने म्हटलं होतं की आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने स्वतःच्या इच्छेने हा व्यवसाय संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणीही या बँकेत व्यवहार करू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिटेल पेमेंटसाठी एका नवीन अम्ब्रेला एटीटीचं अंतिम प्रारूप जारी केलं. याआधी फेब्रुवारीमध्ये केंद्रीय बँकेनं या प्रारूपाचा ड्राफ्ट तयार केला होता. यातील दिशानिर्देशांकानुसार पेमेंट स्पेसमध्ये कमीत कमी 3 वर्ष काम केले असणारी 300 कोटी रुपये मूल्य असणारी कोणतीही खासगी कंपनी विविध पेमेंट सेवांसाठी अम्ब्रेला एटीटींसाठी अर्ज करू शकतात. सध्या केवळ नॅशनल पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडिया वेगवेगळ्या पेमेंट सिस्टीमना एकाच वेळी पाठिंबा देत आहे. यामध्ये रुपे, यूपीआय, आरबीआयच्या खासगी कंपन्यांना देखील रिटेल पेमेंट्समध्ये संधी देण्याच्या निर्णयामुळे एनपीसीआय सारखे दुसरे नेटवर्क्स तयार होतील. यामुळे ग्राहकांना रिटेल पेमेंटसाठी एनपीसीआय व्यतिरिक्त दुसरे देखील पर्याय उपलब्ध होतील. त्याप्रमाणे रिटेल पेमेंट सेक्टरमध्ये प्रतिस्पर्धा वाढेल आणि ग्राहकांना उत्तम सुविधा आणि ऑफर्स मिळतील. मागील ऑगस्ट महिन्यात मारुती स्विफ्ट ही सर्वात जास्त विक्री झालेली कार ठरली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 14,869 मारुती स्विफ्टची विक्री झाली आहे. ऑगस्ट 2019च्या तुलनेत हा 19% जास्त विक्री झाली आहे. टॉप
10च्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकीचा कब्जा आहे। मारुतीची लोकप्रिय ऑल्टो दुसऱ्या स्थानावर आहे। मारुतीचीच वॅगनार तिसऱ्या क्रमांकावर तर चौथ्या क्रमांकावर सुद्धा मारुतीचीच डिझायर आहे। 5व्या क्रमांकावर होंडाईची क्रेटा आहे। गतविजेती IPLची चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एक खास रिंग आणली आहे। ही रिंग प्रत्येक खेळाडूला देण्यात येणार आहे। यामध्ये खेळाडूला एक डिव्हाइस वापरावे लागेल। या डिव्हाइसमुळे खेळाडू हार्ट रेट, शरीरात होणारे बदल, रेस्पिरेटरी रेट आणि शरीराचे तापमान दाखवणार आहे। खेळाडूला काही त्रास झाला तर याची माहिती लगेच डॉक्टरांच्या टीमला कळणार आहे। याआधीही अमेरिकेच्या NBA मध्ये अशाच प्रकारचे हेल्थ किट वापरण्यात आले होते। त्यामुळेच मुंबई इंडियन्सचे आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे खास डिव्हाइस वापरणार आहेत। आजचं बातमीपत्र इथंच संपलं। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा ऑनलाईन रिपोर्टर YouTube चॅनल। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया उद्याच्या बुलेटिनमध्ये। तोपर्यंत नमस्कार।